बातमी आहे लोकलची। मुंबईसह देशभरातल्या उपनगरीय रेल्वे सेवेची अवस्था दयनीय असल्याचं कॅगने आपल्या अहवालात नमूद केलंय। उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या सेवेसंदर्भातला कॅगचा अहवाल संसदेत सादर करण्यात आला। 2010 ते 15 या कालावधीत उपनगरीय रेल्वे प्रवाशांची संख्या कैक पटीने वाढली आहे, मात्र त्या मानाने कोचेसची संख्या वाढली नसल्याचं कॅगने अहवालात म्हटलंय। याशिवाय रेल्वे स्थानकावर असणाऱ्या असुविधांवर देखील कॅगने बोट ठेवलं। अनेक रेल्वे स्थानकावरचे मेटल डिटेक्टर्स कार्यरत नसल्याचं कॅगने ठळकपणे नमूद करून प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। 2010 ते 15 या काळात लोकल डब्यांच्या तुलनेत प्रवासी संख्या ही कितीतरी पटीने वाढली आहे। लोकलने प्रवास करणाऱ्यांना पुरेशा सुविधा देखील मिळत नाहीत। अनेक स्थानकांवर प्रथमोपचार पेटी, व्हीलचेअर, निवारे, स्वच्छतागृह, सरकते जिने यांचा अभाव आहे। गाड्यांमधील गर्दीमुळे जीवघेण्या अपघातांच्या संख्येत वाढ होताना दिसते। स्थानकांवर मेटल डिटेक्टरद्वारे होणाऱ्या तपासणीवर अधिकाऱ्यांचं लक्ष नसतं असं देखील ताशेरे ओढलेले आहेत कॅगने। अनेक स्थानकांवर तिकीट बुकिंग खिडक्या आवश्यकतेप्रमाणे नाहीयेत। असे अनेक मुद्दे कॅगने आपल्या अहवालात नमूद केलेत।